तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ प्रत्येक एका महिलेसाठी आहे आणि जर पुरुष बघत असाल तर तुम्ही ओळखत असलेल्या प्रत्येक महिलेला हा व्हिडिओ नक्की पाठवा। आपल्या देशात अनेक सण हे थाटामाटात उत्साहात साजरे केले जातात, मात्र या सणांच्या आधी महिलांना एक वेगळंच टेन्शन असतं, ते म्हणजे मासिक पाळीचं। मासिक पाळी आल्यावर अनेक धार्मिक कार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये महिला जात नाही आणि यावर पर्याय म्हणून मासिक पाळीच्या त्या गोळ्या घेतात। मात्र यामुळे तुमच्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, तर नुसते परिणाम नाही तर यात तुमचा जीवही जाऊ शकतो। अशीच एक घटना एका 18 वर्षीय मुलीसोबत घडली। तिने मासिक पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घेतल्या आणि त्यामुळे तिचा मृत्यू झालाय। ही माहिती स्वतः डॉक्टरांनी दिली आहे। हे घडलं कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। एका पॉडकास्टच्या भागात वेस्क्युलर सर्जन डॉक्टर विवेकानंद यांनी त्यांचा एक भयंकर अनुभव सांगितलाय। त्यांच्याकडे एक 18 वर्षाची मुलगी पायाला सूज आल्यामुळे तपासणीसाठी गेली होती। मुलगी फार त्रासातून जात होती आणि तिचे पाय आणि मांड्या सुजून चांगल्याच फुगल्या होत्या। डीप वेन थ्रोम्बोसिस ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे। मुलीला त्याचाच त्रास असावा असा अंदाज डॉक्टरांनी लावला। काही दिवसांपूर्वी घरी पूजा असल्यामुळे त्या मुलीने पिरियड्स पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या। सलग 3 दिवस तिने ह्या गोळ्या घेतल्या। त्याचाच साईड इफेक्ट त्या मुलीला झाला। मुलीला ताबडतोब दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला दिला, मात्र वडिलांनी उद्या ॲडमिट करू असं सांगितलं, तर आईने दवाखान्याची गरज नाही असंच म्हटलं। मात्र त्याच रात्री 2 वाजता मुलीला पुन्हा दवाखान्यात आणलं, कारण तिचा श्वास बंद होत होता। डॉक्टरांनी ताबडतोब तिला तपासायला घेतलं, मात्र तोवर तिचा जीव गेला होता। एका पूजेसाठी घेतलेली गोळी आणि पालकांचा निष्काळजीपणा एका 18 वर्षाच्या मुलीच्या जीवावर बेतला। म्हणून सणांसाठी अशा घातक गोळ्या घेणं टाळा आणि जे नॅचरल आहे ते अननॅचरल पद्धतीनं करणं टाळा। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही गोळ्या घेणं टाळा। आणि जर तुम्ही देखील गौरी गणपतीच्या सणासाठी या गोळ्या घेण्याचा विचार करत असाल तर ते आत्ताच थांबवा। कुठल्याही सणापेक्षा तुमचा जीव महत्त्वाचा आहे।